अव्यक्त मसुराकार पूर्वार्ध संचले लक्ष सरीशे झाले लक्षासी पै. अव्यक्त देखणे देखण्या आले व्यक्त पाहता व्यक्त अव्यक्त दोन्ही नाही. जागृतीच्या ठाई निजतो सहस्रदळी बिंदूच्या समेळी उच्चार होतो. ज्ञानदेव म्हणे शरण निवृत्तीच्या शरणा समजोने खुना तटस्थ झालो. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 9 आणि माऊलींनी या श्लोकावर ज्ञानेश्वरीमध्ये 88 क्रमांकाच्या ओळीचं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. कविं पुराण मनुषासितार मनोरणीयां समनुस्मरेद्य सर्वस्य दातारमचिन्त्य रूपम मादित्यवर्णम तमसः परस्तात्. अर्थात आपण खरं तर त्या परमपुरुषाचं जो पुरातन आहे, या संपूर्ण विश्वाचा नियंता आहे आणि कसा आहे, अचिंत्य आहे. अचिंत्य म्हणजे त्याचं वर्णनच करता येत नाही महाराज. या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असलेलं भगवंताचं स्वरूप आहे. भगवंत कसा आहे, अणुपेक्षाही सूक्ष्म आहे महाराज. परंतु असं असताना सुद्धा सर्व गोष्टींचा पालन करताय भगवंत. निर्माता आहेच आहे, पण पालनही तोच करतो महाराज. आणि सृष्टी बॅलन्स करण्याकरता, सृष्टी संतुलित ठेवण्याकरता नाशही संहारही तो परमात्माच करतो महाराज. मायेत अडकत नाही. हे मी निर्माण केला, याचा संहार करू कसा. उत्पत्ती करता आहे, नियंता आहे, संहार करताही आहे महाराज. त्या परमेश्वराचं आपण ध्यान केलं पाहिजे. का? आपणच नाही महाराज, संपूर्ण चराचर ही जीवसृष्टी, सजीव निर्जीव हे सर्व काही त्या भगवंताच्या कृपेनं या ठिकाणी नांदत आहेत. बघा ना, आपल्या शरीराला 9 द्वार आहेत. नैव कुर्वन्न कारयन्न कर्तृत्वम न कर्माणी. हे 9 द्वार असले, 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 1 तोंड, 1 उपस्थ आणि 1 गुदद्वार. 9 दार उघडे आहेत महाराज. तरी सुद्धा आत असलेलं हे अचिंत्य आपल्या अंतिम श्वासापर्यंत शरीरातच अबाधित राहतं. नवलय महाराज. निघून जात नाही, क्षणभर सुद्धा आधी जात नाही. वास्तविक 9चे 9 द्वार सताड उघडे आहेत. नवलय महाराज. म्हणून खरं तर आम्ही सदैव त्या चैतन्याचं, त्या ईश्वराचं सदोदित ऋणीच व्यक्त करायला पाहिजे, ऋणीच राहायला पाहिजे. आणि शरणागतीचाच भाव आमच्या ठिकाणी पाहिजे. त्याच्याच सत्तेनं आमचं शरीर सुद्धा कार्यान्वित आहे महाराज. शरीर रचलं गेलंय त्याच्या कृपेनं, त्याचीच शक्ती आहे. पंचमहाभूत काय, त्यानंच प्रदान केलेली शक्तीचे रूप आहेत. आमचं भरण पोषण होतं. ही सृष्टी या संपूर्ण जीवाला पूरक कार्य करत राहते, सर्वांचं संगोपन करते. त्याचीच निर्मिती आहे महाराज. त्यानं त्याचा अंश या शरीरातून काढून घेतला की मग लक्षात येतं की तो किती महत्वाचा होता. महाराज, त्याला स्पर्श सुद्धा कोणी करत नाही, शिवत नाही हो कोणी. विटाळ होतो, विटाळ. इतकं हे मंगलमय अंश भगवंताचं या जड शरीरामध्ये आहे.
अधिष्ठान शरीराला त्याचं लाभलेलं आहे. उपदृष्टा हनुमंता भरता भोक्ता महेश्वरा परमात्मेति चाप्युक्तो देहस्मिन पुरुषा परा. पराशक्तीनं तो जीवाच्या सान्निध्यात शरीरस्थच आहे महाराज, मध्येच आहे आणि आम्ही त्याला शोधतो आहे बाहेर. ज्या देहामध्ये तो समाविष्ट आहे, नाशिवंत आहे महाराज, जड आहे तरी सुद्धा क्षणाक्षणाला बदलत आहे. वास्तविक जडामध्ये परिवर्तन होत नाही. पंचमहाभूतापासून झालेला देह जड आहे, तर त्याचा चैतन्याचा अंश काढून घेतला तर शरीर हलतं का महाराज? शरीराचं खरं रूप त्यानं अंश काढून घेतल्यानंतर लक्षात येतं. जड आहे, नाही हालत, काहीच परिवर्तन होत नाही. परिवर्तन होतं कुठपर्यंत? जोपर्यंत त्याचं अधिष्ठान शरीराला लाभलेलं आहे तोपर्यंत. त्यानं एकदा तिथून बाहेर पडलं की संपलं महाराज. अशा या नाशिवंत देहाला त्याचे चोचले पुरवण्यात, त्याला सुंदर करण्यामध्ये, आकर्षित करण्यामध्ये संपूर्ण आयुष्य आम्ही घातलं महाराज. आणि शेवटी कळालं की ज्याच्या करिता आम्ही नश्वराच्या मागे लागून मिळालेला देह वायाला गेला महाराज. ईश्वर तत्व सोडून आम्ही नश्वराच्या मागे धावत बसलो. ईश्वर तत्वापासून आम्ही लांब राहिलो. मायेचा असर असला तरी बुद्धी भगवंताने दिलेली होती. ददामि बुद्धी योगम तम येन मामुपयांति ते. त्या बुद्धीच्या द्वारा त्याला आम्ही खरं तर ओळखायला पाहिजे होतं, पण ओळखलं गेलं नाही. ही खंत निर्माण होते, याची जाणीव होते. होत नाही असं नाही महाराज, परंतु वेळ निघून गेलेली असते. आता त्याचं चिंतन करावं म्हटलं तरी कुठलाच त्राण शरीरामध्ये शिल्लक नसतो. ना तीर्थयात्रा करू शकत, ना काकडाला उभं राहता येत महाराज, किंवा ना प्रवचन कीर्तन चाललंय ते श्रवण भक्तीद्वारे सुद्धा आत्मसात करता येत नाही. संपूर्ण देह क्षीण होऊन जातो. त्यावेळेस कळतं की देहाच्या माध्यमानं आम्ही नेमकं काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे होतं ना आम्ही काय केलं, याच्या पश्चातापाकरताच ते वृद्धापकाळ आहे महाराज. वेळ निघून गेलेले. दिवाळीला कुणबी शहाणा होतो म्हणे. या आवळामध्ये किंवा या शेताच्या या भागामध्ये कोणतं पीक पेरायला पाहिजे हे दिवाळीला त्याला लक्षात येतं की पाऊस जास्त झालाय, पाणी साचलं, या ठिकाणी भाताचं पीक लावायला पाहिजे होतं. तिथे मूग पेरून बसलं, सगळी नासाडी होती. शरीराचं तसंच झालेलं आहे महाराज. आमच्या आयुष्याचं मातेर या अशाच पद्धतीनं होत असतं. ज्या वेळेस जे करायला पाहिजे ते न करता आम्ही भलतंच काहीतरी करत सुटतो आणि आयुष्य वाया जातं. म्हणून ती नियंता शक्ती जी आहे त्या परमात्म्याचा आम्हाला कधीच विसर पडता कामा नये. सदैव त्याचं चिंतन, अहोरात्र अखंड ऐशे खंडे ना त्याचे, त्या परमात्म्याचं भजन कीर्तन नामस्मरण हा ध्यास आम्हाला लावून घ्यायला पाहिजे महाराज. आणि ज्या वेळेस जाग येईल परमार्थाच्या दृष्टी करावी तातडी परमार्थाची, याचं महत्व कळालं की त्या क्षणापासूनच आम्ही या ईश्वर तत्वाच्या सान्निध्यात यायला पाहिजे. ईश्वर तत्वाचंच अंग आम्ही धरायला पाहिजे, त्याचाच अंगीकार करायला पाहिजे. त्या तत्वाचा अंगीकार केला की तोही आमचा अंगीकार करतो महाराज. समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कधा कासे यायची. एकदा त्यानं अंगीकार केला की तुमच्या सगळ्याच इच्छा आकांक्षा आपोआपच तो पूर्णत्वाला नेत असतो महाराज. यावर भाष्य करताना माऊली 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग ज्ञानेश्वरीमध्ये 88 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, जे सर्वा ते येया विये विश्व सर्व जेने जिये हेतू जया विहे अचिंत्य जे. अर्जुना,
या संपूर्ण सृष्टीला चालन करणारा, पालन करणारा, उत्पादन करणारा हा संपूर्ण जे ईश्वर तत्व आहे त्या तत्वाचा तू कधी विसर पडू देऊ नको. जे या सर्वास प्रसवते त्याच्या योगानं विश्व जगतं. चैतन्य सर्वांना अधिष्ठान आहे, ती चैतन्य शक्ती अधिष्ठान आहे सर्वांची. म्हणूनच हे संपूर्ण जग चालतंय महाराज. वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. अहो महाराज, झाडाचं पान हालायचं असेल तरी त्याच्या मर्जीशिवाय, त्याच्या इच्छेशिवाय, त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. आम्ही कशाचा अहंकार धरून बसलोय महाराज. जीवन कळायला पाहिजे. ते जीवन करण्याकरताच भगवंताने स्वस्वरूपाची जाण अर्जुनाला करून दिली. आणि त्यावर भाष्य माऊली करताना भगवंत अर्जुनाला सांगतायत, माऊली त्याचं वर्णन करतात. जे सर्वाते याविये, सर्वांचं उत्पादन करता तोच आहे. विश्व सर्व जेने जिये, त्याच्या अधिपत्याखालीच हे संपूर्ण विश्व जगतं, पालन पोषण होतं, त्याचं भरण त्याच्या शक्तीनेच होतं. हे तू जयाभिये अचिंत जे. या भौतिक शास्त्राच्या, या भौतिक जीविताच्या सर्वांच्या पलीकडे न समजणारं तत्व असा तो अचिंत परमात्मा. तयाचे भजन चुकू नको, फक्त त्याचं स्मरण सदैव होत राहावं. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून माऊली वर्णन करतात, जे सर्वाते येया विये, विश्व सर्व जेने जिये, हे तू जया भिये अचिंत्य जय. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.